नमस्कार मित्रांनो, अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत 1,500 रुपये मिळणारा हप्ता आता 2,500 रुपये होणार आहे. होय, अगदी खरं आहे. GR आलाय आणि आता लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. पण हा हप्ता कोणाला मिळणार, नेमकं कधीपासून आणि खात्यात पैसे जमा होणार आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही स्पष्ट समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या सामाजिक योजना आहेत. या योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिक, निराधार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना दरमहा अनुदान दिलं जातं. आत्तापर्यंत त्यांना 1,500 रुपये मिळत होते, पण वाढलेल्या महागाईमुळे हा हप्ता वाढवून 2,500 रुपये करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला असून या निर्णयामुळे 4.5 लाखांहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. यासाठी सरकारने सुमारे 570 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. GR नुसार ऑक्टोबर 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यात हा वाढलेला हप्ता जमा होईल. म्हणजेच पुढील महिन्यांपासून लाभार्थ्यांना 1,000 रुपयांची जास्तीची रक्कम थेट बँक खात्यात मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार, अपंग, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, गंभीर आजार असलेले रुग्ण अशा कुटुंबांचे प्रमुख व्यक्ती ज्यांच्याकडे स्थिर उत्पन्न स्रोत नाही आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत राज्यातील गरजू ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुले त्यांना सांभाळत नाहीत अशी वय 65 वर्षापेक्षा जास्त असलेले नागरिक. ऑक्टोबर महिन्यापासून थेट बँक खात्यात पैसे जमा होतील. लाभार्थ्यांना काहीही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. आधीपासून ज्यांना हप्ता मिळतोय त्यांनाच आता 2,500 रुपये मिळतील. नवीन अर्जदारांना मात्र जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा CSC केंद्रातून अर्ज करावा लागेल. वाढलेल्या हप्त्यामुळे निराधार, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महागाईत कुटुंब सांभाळताना व हप्त्याची मोठी मदत होईल. सरकारच्या या निर्णयाचे अनेक सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनामधील हा बदल खरंच महत्त्वाचा आहे. यामुळे लाखो कुटुंबांना आधार मिळेल. तुमच्या ओळखीचे कुणी या योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतरांशी शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.